नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर। टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता की राज्यातील अंगणवाडी सेविका 1 ऑक्टोबरला करणार चक्का जाम। होय, ही बातमी खरी आहे। बघा, 1 ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेविका या आपल्या पूर्ण राज्यभरात चक्का जाम करणार आहेत आणि नक्की त्या कशा पद्धतीने करणार आहेत हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। तर पहा, अंगणवाडी सेविका कृती समितीला सोबत घेऊन विविध मागण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारलेले आहे। तर 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन हे केलेले आहे। त्यानंतरही सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने येत्या 1 ऑक्टोबर येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिलेला आहे। मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युइटी व मासिक निवृत्तीवेतन या मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। तर आपल्या मागण्यांसाठीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 23 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास मंत्री यांनी 24 सप्टेंबर रोजी अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्यांची कृती समितीची चर्चा केली, पण त्यातून कोणतेही निष्कर्ष निघाला नाही, कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। त्यामुळे अजूनही अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे आणि 1 ऑक्टोबर रोजी सर्व राज्यभरात चक्का जाम आंदोलन होणार आहे असा इशारा कृती समितीने सरकारला दिलेला आहे। तर बघा, हे आंदोलन चालू होते त्यावेळी 26 सप्टेंबर रोजी वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे तसेच तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडून त्यावर मंजूर घेण्यात येईल असे आश्वासन महिला व बालविकास मंत्र्यांच्या विनंतीवरून दिले होते त्यांनी आश्वासन। त्यामुळे महिला व बालविकास मंत्र्यांच्या विनंतीवरून कृती समितीने हे बेमुदत धरणे आंदोलन थांबवलेले होते, पण त्यानुसार आता 26 सप्टेंबरपासून हे अजूनही सरकारची काहीही हालचाल दिसत नाही आहे। त्यामुळे 26 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे अंगणवाडी सेविका धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत। मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊन शासन आदेश काढत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर बघा, बेमुदत उपोषण, धरणे आंदोलन, जेल भरो आंदोलन करूनही सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत शासनाने मानधनवाढ, उपाधन व निवृत्तीवेतनाबाबत निर्णय न घेतल्यास 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक राजेश सिंह यांनी दिले आहे। तर बघा, मानधनवाढ, दरमहा, पेन्शन, ग्रॅज्युइटी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच की फेब्रुवारीमध्ये 52 दिवसांचा राज्यव्यापी संप केला। त्यानंतर अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली। त्यानंतर तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले होते, परंतु फक्त आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात 5,000ची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 14 मार्च 2024 रोजी घेतला। त्यानंतर अंगणवाडी सेविकांना फक्त मानधनवाढीचं आश्वासन दिलं, त्यांचा कोणताही आदेश काढला नाही आणि त्यांना मानधनवाढ दिली गेलेली नाही आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये आशा कर्मचाऱ्याप्रमाणेच मानधनवाढ होईल अशी अपेक्षा होती, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे आणि एकूणच अंगणवाडी सेविका ह्या नाराज झालेल्या आहेत। कारण की अंगणवाडी सेविका अगदी तळागाळापासून काम करतात, तरीही या सरकारला त्यांची जाग येत नाही
आज आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी योजना असो किंवा इतर सरकारच्या कोणत्याही योजना असो, त्या सर्व योजना अंगणवाडी सेविकांनी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या योजना ज्या सक्सेस होत आहेत त्या फक्त अंगणवाडी सेविकांमुळे सक्सेस होत आहे. सरकार स्वतः असं बोलत आहे की अंगणवाडी सेविकांनी मदत केली म्हणून आम्ही एवढं सगळं करू शकलो. मग सरकारला एवढं माहिती असूनसुद्धा सरकार अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ काही करत नाही आहे. आणि सरकारला सर्व माहिती असूनसुद्धा सरकार त्यांचं मानधनवाढ करत नाही, त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी देत नाही आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका या 23 सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि 25 सप्टेंबर रोजी त्यांचं जेलभरो आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणात झाले, तरीही सरकारचे कोणतेही पदाधिकारी त्यांना भेटण्यास आलेले नाहीत. स्वतः मंत्री आदिती तटकरे यासुद्धा अंगणवाडी सेविकांना भेटण्यास आल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि अंगणवाडी सेविकांमध्ये खूप संताप निर्माण झालेला आहे. कारण की तळागाळापासून काम करण्याकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर मग सरकार कोणाचं मानधनवाढ करणार, कोणाकडे लक्ष देणार, असा सवालसुद्धा अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे. आणि सरकारने लवकरच अंगणवाडी सेविकांची दखल घेऊन त्यांचा मानधनवाढ हे लवकरच करावे अशी सरकारकडे विनंती आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे आणि माहितीचे अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. धन्यवाद.